पाहुण्यांच्या पवित्र शुभादानं मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा मंगलबीर सरांना मी विनंती करी. चला जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं. पहिला गोलंदाज गावदेवी फणसवाडी संघाचा गोलंदाज. तर पंचांचा इशारा लागेल. नक्कीच आदरणीय संदेश नाही मात्र यथोचित सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र साहेबांचं स्वागत केलं जाते. तर नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आदरणीय संदेश नाईक साहेबांच्या हस्ते दिला जातोय. चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला. त्यानंतर आदरणीय राकेश नाईक साहेबांचं इथं मात्र यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की गणपत उघडे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. कलंबुली गावातील एक चांगले कार्यकर्ते आपण पाहतोय. आदरणीय राकेश नाईक साहेबांचं इथं मात्र यथोचित सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र इथं यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो की आदरणीय महेश कातकरी साहेबांचं इथं मात्र यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की श्री बाळू उघडे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र पाहुण्यांचं स्वागत केलं जाते. तर नक्कीच मान्यवरांचं इथं मात्र स्वागत आपण पाहिलं. जय शिवराय अजित जय वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसई यांच्या विद्यमानाने प्रकाश झोतातील नाईट शृंखला या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तर ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे हा सामना रंगला जातो. एका बाजूने गरमाळ त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी फणसवाडी या दोन संघांना पाहतोय. आणि पहिला षटक गोलंदाजी करत असताना आपण पाहिला सचिन थोडीची चुकीची गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये विचार केला तर 4 वाईट चेंडू फेकलेत. म्हणजे खराब गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. आणि त्यानंतर तर अजून एक स्वागत आपण पाहतोय. कोंडीची वाडी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मारुती भगत साहेबांचं इथं मात्र यथोचित सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती करतो की यायचंय. तर मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र इथं यथोचित सन्मान केला जातोय. वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली तुमचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये चौकार आला या बॉलवरती. एक चांगली फलंदाज पाहायला स्ट्राईक एंडला अशोकला पाहतोय. अशोकच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. बॅटची टॉप आहे स्लिप क्षेत्रामध्ये अगदी चांगला जेल कॅरी केला जाते. फलंदाज होईल का अशोक मैदानाच्या बाहेर. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर गरमाळ संघ जाऊन पोहोचला 1 गड्याचा मोबदला 11 या आकड्यावरती. सचिननं केलेली चुकीची गोलंदाजी पण शेवटच्या बॉलवरती सलामी वीराला बाद करणं त्यांनी यशस्वी ठरलंय. हे सातत्याने केलं पाहिजे. गोलंदाजांना अगदी एक चांगली चातुरता शेवटच्या बॉलवरती दाखवली आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली फील्ड पाहायला मिळाली. आणि याच पद्धतीनं आता गोलंदाजी दुसऱ्या षटकाला होईल का सुरुवात त्याच पद्धतीनं पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. शतरक्षण लगेच फेलावायचंय. पंचांना विनंती करू की आपण बेल्ट प्रत्येक चेंडूमध्ये टीम मीटिंग मिळणार नाही. कारण आज प्रकाश जोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यासाठी आपण सुद्धा आयोजकांना सहकार्य आपल्या माध्यमातून पाहायला मिळते.
कारण आयोजकाने जी स्पर्धा आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या, हे चांगलं मोठं व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं, त्याला अगदी एक चांगल्या गतीनं आपण दिशा देण्याचं काम हे आपल्या प्रत्येक खेळाडूने केलं पाहिजे. आणि ती स्पर्धा आज आपण संपन्न होताना पहिल्याच या वर्षामध्ये आपण ही स्पर्धा आपल्या भेटीस आली आणि सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रथम आयोजकांचं मी पुन्हा एकदा विशेष कौतुक करीन. गोलंदाज सज्ज झालाय. दुसरा षटक पप्प्या या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करायला गेली. फलंदाज मैदानावरती दाखल झाले. आपण पहिला तर सलामीला फलंदाज आपण पाहिला स्ट्राईक एंडला प्रकाशसाठी ट्रॅक चेंडू टप्पा पर्यंत काहीसा खाली राहिला. बॅट चेंडूचा संपर्क व्यवस्थित जुळत नाही. यष्टिरक्षकाची एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू सफर मैदानावरती पाहायला मिळते. याच पद्धतीनं पप्प्याला करावं लागेल. गोलंदाजी सचिननं केलेली 11 धावेचं षटक फेकलं. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. पण या सुरुवातीच्या चेंडूवरती एक चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. आता फुलटॉस होता, पण तिकडे काय घडलं जाते, चुकीचा चेंडू आणि त्यावरती नसीब असं मिळेल 4 धावा मिळतील. या बॉलवरती टोटल 5 चौकार ठोकला जातोय. अगदी नशिबाशी साथ. अगदी खराब चेंडू फेकला. यष्टिरक्षक बीट झाला आणि अगदी लॉंग स्टॉप रिझल्टमधून तो चेंडू निघून गेला. 5 धावा मिळाल्या. 5 धावेनं संघ पुढे सरकलाय. 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. संदेश उगडे आज पूर्णपणे तुमच्यासोबत जॉईंट आहेत. अगदी स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांचंही आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. मुख्य आयोजकाची भूमिका आज तिसऱ्या रजनीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पप्प्याला पाहतोय. समोरच्या दिशेला चेंडू ठेवलाय. यष्टिरक्षक थोडासा बेट होताना पाहायला मिळाला. स्लिप क्षेत्रामध्ये चांगली फील्ड पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त सिंगलनं तिथे सुरुवात केली जाते. सिंगल मिळाली. या बॉलवरती गोलंदाजी आता चांगली करावाच लागेल. कारण जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न टीम गरमाळ संघाचा जो असेल. कारण या 2 संघांमध्ये आपण अनेक वेळा या 2 संघांना एकमेकाच्या विरोधामध्ये पाहिलंय. पण आज दंबाळा पुन्हा एकदा या तामसई नगरीमध्ये खेळताना कोण कुणावरती एक हवे ठरेल, कोण जिंकणार कोण हारणार त्याकडे प्रेक्षकांच्या नजरा. मोठाले फटके येत नाही. थांबले गेलेत. आता त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. फलंदाज अगदी तिसऱ्या क्रमांकाला जो फलंदाज आलाय तो अगदी एक चेंडू खेळतो. एकही धाव खर्च करत नाही. अंकुश तोराडला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून मी अनेक मैदानामध्ये चांगले फटके येताना पाहिले. तर आज या ठिकाणी कशा रीतीने खेळ त्यांचा पाहायला मिळेल. कारण आपण जर पाहिलं तर याच मैदानावरती डेच्या संख्येमध्ये अगदी रनरअप हा संघ आपण पाहतोय. आणि तो चित्र त्यांना आज इथे घडवावा लागेल. त्यासाठी अगदी चांगला गतीनं चेंडू फेकला होता पप्प्या या गोलंदाजानं. आणि रनरअप संघाला आज या मैदानाचा पूर्णपणे अभ्यास घेऊन मैदानावरती उतरलाय. आणि तो संघ कशा रीतीनं खेळ आज गावदेवी फणसवडी संघाच्या विरोधामध्ये खेळताना त्यांचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीनं पाहायला मिळेल हे अगदी प्रेक्षकांच्या नजरा पाहायला मिळतील. क्रॉस लाईन हलक्या हातानं स्वतः गोलंदाजाला संधी मिळाली फिल्डिंग करण्याची. त्याला माहिती आहे की याच गतीनं मला चेंडू फेकायचे. जेव्हा जेव्हा गोलंदाज याच रीतीने गोलंदाजी करतोय ना, तेव्हा मग कुठेतरी क्रॉस लाईन फलंदाजी होणं अपेक्षित असतं. आणि त्याच गतीनं फलंदाजी होत नाही आहे. कारण पप्प्यानं केलेली आहे लाजबाब गोलंदाजी. समोर रिवर्स पटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच सांगतील की त्या डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनं षटक क्रमांक दुसरा संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीचा विचार केला तर एक फलंदाज बाद असताना 17 या आकड्यावरती टीम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय गरमाळ संघाला. चला फिल्डिंग लगेच आपण फेलवायचे. जास्त बळ आपल्याकडे नाही आहे. षटक क्रमांक 3चा गोलंदाज बाळूला आपण पाहतोय. आणि बाळूला इथून चांगली गोलंदाजी तर करावाच लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी ज्या वेळेला होती तेव्हा तेव्हा अगदी चांगले फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन. अगदी खराब चेंडू. पहिलाच बॉल खराब फेकला जाते बाळूच्या माध्यमातून. याच पद्धतीने सुरुवात केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याच गतीनं आता गोलंदाजी केली ना तर मग धावा जास्तीत जास्त बनताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. खराब चेंडून सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला प्रकाशसाठी हा चेंडू फेकला होता. मोठा फटका करण्याचा जरूर प्रयत्न होता. कुठलाही बाट चेंडूचा संपर्क होत नाही. प्रत्येक चेंडू आता इथे डॉट पद्धतीने आता फेकावाच लागेल.
कारण धाबा बनताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पण प्रयत्न त्यांना दोन्ही फलंदाजाला करावा लागेल. खराब चेंडू. या वेळेला पंच सांगितलं की हा चेंडू डॉट पद्धतीने पाहायला मिळेल. अगदी फलंदाजाला वाटलं होती की हा चेंडू खराब पद्धतीने पाहायला मिळेल. म्हणजे वाईटच्या दिशेनं चालला होता, पण पंचांच्या अचूक नजरेने पाहिलं. हा चेंडू डॉट पद्धतीने पाहायला मिळाला आहे. प्रकाशला आता आक्रमण व्हावं लागेल या मॅचमध्ये. धाबा बनवावा लागतील. अगदी समोरच्या दिशेला डबल आहे. पंच आमच्याकडे तितका वाईटचा इशारा करतील. लाईन ओळखल्यानंतर पंचानं सांगितलं हा चेंडू खराब आहे आणि आणखीन एक धाबेनं धावफलकावरती धावफलक वाढला जाईल. 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. तर या इनिंगमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्रा 11 धावा खर्च केल्या त्या 3 गोलंदाजानं. ही माहिती आमचे स्कोरर मित्र देतात. त्यांचेही धन्यवाद. अगदी याच पद्धतीनं आता गोलंदाजी करावा लागेल. म्हणजे एक्स्ट्रा धावा जेव्हा आपण फेकतो ना, खर्च करतो ना, तेव्हा मग उत्तरार्धाला सुरुवात होते. तेव्हा मग मॅच कुठल्या बाजूनं पलटेल मग तेव्हा त्याचा आपल्याला एक परिणाम भोगावा लागतो. आणि तोच चित्र आता मैदानावरती घडेल का? कारण गरमाळ संघाच्या या 2 फलंदाजाला आक्रमणाला सुरुवात करावा लागेल. क्रॉस लाईन करण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. पंच पुन्हा एकदा सांगतील की लाईन खराब आहे. खराब चेंडूचे फेक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. अगदी वाईट चेंडू जास्तीत जास्त मी म्हणेन या षटकामध्ये सुद्धा फेकले जातात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला षटक फेकला होता. सचिननं 4 चेंडू खराब फेकले. त्यामध्ये आता बाळूनं केलेली सुरुवात 3 चेंडू खराब फेकलेत. म्हणजे एकूण आपण जर पाहिले तर 12 एक्स्ट्रा धाबा आलेत. 12 धाबा एक्स्ट्रा खर्च केल्यात. या इनिंगमध्ये आपण पाहतोय. डबर फुलटॉस बॅटची कडा स्लिप क्षेत्रामध्ये थोड्याशा चुका लॉंग स्टॉप ब्रेझल मधून निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी टोकला जाते चौकार. प्रकाशच्या बॅटमधून धाबा कशा काय येणं धाबा येणं गरजेच्या ठरतील आणि त्यासाठी त्यांना प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये या धाबा अगदी रोखावा लागतील गावदेवी फणसवाडी संघाला. कारण अगदी गेलेल्या गोलंदाजाच्या चुका आणि त्या चुकीला अगदी पाणी फिरण्याचं काम आता इथून केलं जाते. त्यांना माहिती आहे की षटकार चौकार येतात. षटकार येत नाहीये पण चौकारानं अगदी आम्ही सुरुवात करतो. मोठाले फटके आम्ही खेळू यामध्ये शंका नाही आहे. पण चेंडू जेव्हा खराब मिळेल तेव्हा आम्ही आक्रमण करू आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात 2 फलंदाजाच्या माध्यमातून. प्रकाश अगदी मैदानावरती शांत संयमाने खेळ करतोय. सलामी आलाय. त्यालाही माहिती आहे की इथून डाव सावरावा लागेल. इथून येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये आम्ही आक्रमण बनू हे ते सांगत असताना फलंदाजी करतोय. हलक्या हातानं अगदी लॉंग ऑन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाते. चेंडू उचलणार फेकणार सिंगलचा प्रयत्न राहिलाय आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. 25 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. चांगली आता फलंदाजी करावा लागेल. त्याच्या बाटमधून अंगूच्या बाटमधून हा मोठा फटका लॉंग ऑन कव्हर केलाय. बऱ्याच उशिरानंतर हा षटकार ठोकला जाते आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. पंचांचा इशारा आलाय आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना गारमाळ संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद. यस सुरुवात दमदार पाहायला मिळाली. खराब चेंडूनं केलेली सुरुवात आता शेवटच्या क्षणी आक्रमणाला सुरुवात होताना पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या पाडी मैदानावरती लगेच घेऊन चला आयोजक. पाण्याची माग आपण केली जाते. 3 षटकामध्ये बनल्यात 31 धावा. येणारा एक षटक कुणाच्या हातामध्ये संघाने एक सोपी होईल आणि त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्या तर फायटिंग स्कोर आपल्याला मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळेल. नक्कीच आपण जर विचार केला तर आज स्वप्नील जांबाली यांच्या पिताश्री आपण जर पाहिलं तर बाळाराम हवाली या साहेबांचं देखील आगमन झालंय. मग विनंती करेन आपण सुद्धा यासपटावरती येऊन असं नसतं बा. ते देखील आमचे मामा आहेत त्यांना देखील विनंती असेल. क्रिकेटवरती भरपूर प्रचंड प्रेम आणि कुठेही आपल्या गावची टीम खेळण्यासाठी जात असते त्या ठिकाणी अगदी रात्रभर क्रिकेटचा ते आनंद घेण्याकरीत असतात. आज देखील स्वप्नील आबाल सरांचा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. देखील बाळाराम आवाली साहेबांना विनंती करून आपण यासपटावरती येऊन
असं नसतं पहा. तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज शेवटचा षटक करणला पाहतोय. करणला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल हा ट्रॅकर चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. अगदी प्रकाश आता बाट खोलत नाही आहे. त्याला असं म्हटलं की हा चेंडू बाटच्या दिशेने जाईल की काय? प्रत्येक चेंडू तो सोडून देतोय. अगदी अंकुशनं सांगितलंय की हो, या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा बनवायच्या आहेत. इथून आक्रमण बनावं लागेल कारण मोठाले फटके येत नाही आहे. त्यामागचा कारण की इथून केलेली गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. मोठा फटका बॅटच्या रडरमध्ये लॉंगॉनमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 6 धावेसाठी प्रकारच्या बॅटमधून ठोकला जाते षटकार. आक्रमण इथे एक संगणकाचं मार्गदर्शन कसं असावं तर इथे ते दाखवलं जातं. प्रत्येक चेंडू आक्रमण होत नाही हे त्यालाही माहिती आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक एंडला अंकुश फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळालाय आणि तो फलंदाज नो स्ट्राईकला पाहायला मिळतोय. प्रकाशच्या बॅटमधून एक चांगला क्लास आपल्याला पाहायला मिळालाय. चला मिळाला होता शांत, थांबला होता शांत, बसून चालणार नाही. जे काय करायचं ते या षटकामध्ये करायचंय ते त्याने अगदी जाणलं आणि त्यावरती ठोकला षटकार. पुन्हा एकदा सज्ज होईल. सुलोर गतीचा चेंडू फेकला जातोय. अगदी गावदेवी फणसवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. हा बा या टप्प्यावरती ती गोलंदाजी हवी आहे आणि तीच गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूवरती सन्मान हे क्रिकेटमध्ये करत असताना प्रत्येक खेळाडूला पाहतोय. हा चेंडू त्याच रीतीनं मात्र आदलला जाते. जिथे गती मिळाली गोलंदाजाच्या बॉलवरती त्याच्यावरती प्रकाशनं आक्रमण म्हणजे षटकार ठोकला. 2 चेंडूमध्ये गती थोडीशी कमी केली आणि त्यावरती डॉट चेंडूची सफर आपल्याला पाहायला मिळाली आणि हे सातत्यानं कॅल्क्युलेशन आखत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्याचा बॉल लॉंगॉनमध्ये कव्हर केला जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला उचलणार फेकणार सिंगलचा प्रयत्न राहिला. अंकुशनं सांगितलं की हो, एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. एकाच धाबेनं संघ पुढे सरकलाय. 38 या आकड्यावरती आपण पाहतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथे चौथा म्हणजे अर्थातच पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना गारमाळ संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. येणारे 24 बॉल म्हणजे 4 षटकामध्ये बनवायच्या उत्तर अर्थामध्ये गावदेवी फणसवाडी संघाला 39 धाबा तर त्या धाबा बनल्या जातील, रोखल्या जातील. त्याकडे प्रेक्षक वर्गांच्या लागलेल्या नजरा आपल्याला पाहायला मिळतील आणि पुढील टॉस करण्याकरिता मी विनंती करीन. आणि पाहुण्यांची अगदी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ती पाहुणा वर्ग आज या स्पर्धेचा निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळतील. साहेब तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि प्रचंड प्रेम आयोजकांवरती तुमचा असाच राहावं या दृष्टिकोनाने आम्ही तुमच्याकडे पाहू आणि पुढील टॉस करण्याकरिता मी विनंती करीन. साधिरी 11 कोंढीची वाडी प्रकाशचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिला श्री मलंगड हा संघ रामचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघाच्या संगणकाला मी विनंती करीन की लगेचच टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरिता लगेचच यायचे. चला टॉस करण्यासाठी लगेचच आपण या. श्री मलंगड संघाचे संगणक चांदेरी क्रिकेट संघ कोंडीचेवाडी या 2 संघाला मी विनंती करीन. आज 2 कोंडीचेवाडी संघ खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये कोंडीचेवाडी संघ विजयी झालाय. आता यानंतर सुद्धा एक कोंडीचेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच फलंदाज गावदेवी फणसवाडी आपण फलंदाजाला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. चला टॉस करण्याकरिता टीम कोंडीचेवाडी संघाचा संगणक आलाय. त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यानंतर विनंती करीन. श्री
मलंगड संघाचा संघनायक. चला दोन्ही संघाचे संघनायक व्यासपीठावरती जॉईंट झालेत. धन्यवाद दोन्ही संघाला आपण देऊया साऱ्या शुभेच्छा. टास्क करण्याकरिता मी विनंती करीन. तर आदरणीय या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक गणपत उघडे यांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शिवादानं या सामन्याचा टास्क करायचा आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आमच्यापर्यंत जॉईंट झाले. टीम कोंडीचेवाडी संघ टास्क करण्याकरिता आपण लगेचच या. सादिर्या 11 कोंडीचेवाडी प्रकारचा संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये त्यांचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. गणपत उघडे यांच्या पवित्र शुभातनं टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय देखील टीम आपण जर पाहिल्या कोंडीचेवाडी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण तामसे नगरीमध्ये आल्यानंतर आज आपण या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आज टॉस जिंकला प्रथम निर्णय काय असणार. हॅलो तर नक्कीच टॉस जिंकल्यानंतर आपण लगेचच निर्णय करा. दोन्ही संघाला ज्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जे काय डिसिजन असेल आज सामना संपल्यानंतर लगेच जायचं आहे. कॉम बॉक्समध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल चंद्रा मुगडे सरांचा. हॅलो चला सामन्याला आपण सुरुवात करूया. स्वागतम आगतम स्वागतम. पणसवाडी वर्सेस गरमाळ या दरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफ्यांचं आज आयोजन आपण पाहतोय. तिसरी रात्र आपण पाहतोय. इथे अगदी आकाशाला उजाळा देणाऱ्या ट्रॉफ्या आपण समोर व्यासपीठाच्या समोर पाहतोय. तामसई हॅलो टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कोंडीचेवाडी संघ. सामना संपल्यानंतर लगेच आपण फिल्डिंग करण्यासाठी मलिंगड संघाने जायचा. चौकार आलाय. अगदी चांगली गोलंदाजी करत असताना फाय लेग क्षेत्रामध्ये लॉंग स्टॉप रिझनला चौकार आलाय. तू सुरुवात चांगली केली. श्री गणेश केलाय. संघाचा अकाउंट सुद्धा ओपन केलंय. 39 धावा बनवायच्या आहेत पणसवाडी टीमला. येणारी 4 षटकं अगदी हाताळत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. श्री गणेशानं अगदी चांगली सुरुवात केली. गोलंदाज पाहायला मिळेल. एकनाथ हा गोलंदाज आहे. काऊकवरमध्ये अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गुड रनिंग बिटवीन ते विकेट परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अगदी धावा बनवायच्या आहेत. 39 धावांचं कॅल्क्युलेशन करत असताना इथे सुरुवात केली चौकारानं. त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम करतोय पणसवाडी टीम. गोलंदाजावर जरूर आक्रमण होणार का इथे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार का. आतापर्यंत आपण सामना जर पाहिला ना तर षटकारांची अगदी आतिषबाजी पाहायला मिळाली नाही. प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवणारा फटका इथून मात्र पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार क्या बात. क्या बात है. जबरदस्त षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 11 धावा. जबरदस्त बॅटिंग लाईनचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतो. फणसवाडी दुसऱ्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करतो. 39 धावांचं कॅल्क्युलेशन करत असताना बॅटचा टॉप एज. येस हिट इज वेल कॅच. जजमेंट चांगलं आणि इथून फलंदाजाचा होईल खेळीचा अंत. थँक्यू. पहिला बघा इथे गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर इथे मिळवली तर भावेश कैर थोराड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा धन्यवाद तुमचं. रामा थोराड यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे बघा गोलंदाजासाठी. आणि गोलंदाज आपण पाहतोय ट्रॅकवरती पहिला विकेट मिळवलाय
अगदी इथे समालोचन कक्षेला सलामी देणारा बॉल षटकार आलाय, वावराच्या बाहेर फेकलाय डीजे. उल्लू बन ती षटकाराला आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक अजून पुढे सरकेल. अगदी चांगली सुरुवात केली इथे, गोलंदाजावर आक्रमण करण्याचा वेळ केला इथे, समोरच्या दिशेला बॉल पेश केलाय, अगदी पंच अचूक नजरेने पाहतात आणि इथून बॉल मात्र अगदी गुड लेंथवर रिलीज झालाय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावा मात्र इथे रोखल्या जातात. अगदी खूप छान गोलंदाजी आपण इथून पाहतोय, तेज थरार गोलंदाजी. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा आपण जर विचार केला तर 17 धावा खर्च केलात आणि बनवायच्या आधी 39 धावा, आणि तो कॅल्क्युलेशन करत असताना पहिलं षटक 17 वरती अगदी महागड ठरलंय. थोडासा गोलंदाजानं मार खाल्लाय. तर या ठिकाणी बघा, आयवा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परशुराम खैर नंबराची वाडी यांच्याकडून अगदी सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं अगदी तुम्ही सोनं कराल का? खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं. चला सामन्याला स्पीड अप करायचा आहे, पण वेळ जास्त घेऊ नका. बघा पहिलं षटक संपलंय, 17 धावा खर्च केलाय. एकनाथ या गोलंदाजानं थोडासा मागडा ठरलाय. अगदी इथून 39 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली केली आणि त्या सुरुवातीला प्रत्युत्तर देण्याचं काम करेल का इथून गोलंदाज? गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होईल जी स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनचा अगदी अत्यंत लाभदायक ही गोलंदाजी होणार का? आणि इथून फलंदाजाने केलेलं आक्रमण पहिल्या षटकामध्ये अगदी थोडं महागडं ठरलंय. इथून धावांचं कॅल्क्युलेशन बनवत असताना अगदी नामांकित धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता पणसवाडी टीमनं आणि तोच प्रयत्न सिद्ध होणार का? समोर आपण पाहतोय गोलंदाज अंकुश गारमाळ संघाचा, अगदी नामांकित गोलंदाज, अगदी वेगाचा बादशाह ज्याच्या नावाने ओळखला जातो, तो संघाचा संघ नायक आणि त्याच्यावर आक्रमण केलंय. इथून मात्र आयवा कॅच सुद्धा टिपली जाते आणि इथे येतो षटकार डीजे. वाटाण्यात पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, गोलंदाजाचं स्वागत सुद्धा केलंय षटकारानं आणि त्याच बरोबरनं आयवा कॅच सुद्धा टिपली जाते. इथून मात्र टिपली का तर इथून फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, एक टप्पी चौकार डीजे. षटकार आलाय, त्यानंतर चौकार आलाय. अगदी इथे घणाघातीचे पार, अचूक टप्प्याचं बेरिशन करतोय गोलंदाज, परंतु इथून मोठाले फटक्यांचा हवाई सफर दाखवतोय या फलंदाज फणसवाडी टीमचा. अगदी 39 धावा बनवायचा आहे आणि त्यासाठी अगदी वनवा पेटवलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आणि चौकारांची अगदी परिभाषा बोलतोय. समोरच्या टीमला मात्र इथे परास्त करण्याची वेळ आणेल का हा फलंदाज? अनेक मैदानाचा विक्रम आपण पाहतोय. गुडलाईनचा बॉल फेकला, अगदी वेगाने फेकला जातो आणि इथे एसटी रक्षकानं मात्र तो बॉल अडवलाय, स्वतःच्या पालुंत्र्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र धावा रोखला तर कमबॅक होईल. अगदी सामन्यामध्ये औपचारिकतेचा प्रत्युत्तर देताना पाहतोय फलंदाज आणि तितकीच दादागिरी करतोय गोलंदाज अंकुश. आपण पाहतोय एक चौकार आणि एक षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक केलाय इथे फलंदाजाचा. अगदी तोच प्रायश्चित्त अभ्यास असा दाखवणार का गोलंदाजाला? फलंदाजाला अगदी विरोधक गोलंदाजी करतोय, टप्पा ठेवला, अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता आणि इथून मात्र संधी होती रन आउट करण्याची, संधी मात्र गमावली जाते आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली, चांगला सरप्राईज मात्र केलंय गोलंदाजानं आणि इथून
ती सुरुवात मात्र होणार का? फलंदाजाला अगदी जोखडून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय षटकाराला, त्यानंतर चौकाराला सिंगलचा प्रयत्न सुद्धा इथे करतोय. फलंदाजामध्ये कॉम्बिनेशन मात्र चांगला, सूत्रसंचालन मात्र चांगलं आहे दोघांचा, कॉलिंग चांगली, तालमील चांगला. इथून मात्र सुरुवात होईल. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा उंची घेतली आणि पंचाने अगदी आमच्याकडे निर्णय वळवलाय. इट इज वाईड बॉल, शरीरापासून अगदी दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून गोलंदाजाला थोडं लाईन वरती यावं लागेल. मिश्रण गती परिवर्तनाचा मात्र गोलंदाजी करावी लागेल. अंकुशला मात्र धावा रोखायच्या आहे. सामन्यामध्ये जर तुम्हाला पलटवार करायचा असेल तर गोलंदाजी अगदी चांगले आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी मात्र अभ्यास करावा लागेल. मोठा फटका गॅप मध्ये आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करायचं होतं, जजमेंट मात्र चुकीचा आणि ती झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर मात्र फलंदाजाला जीवदानाचा मात्र पुरेसा फायदा मिळाला जातोय. धावा रोखायच्या आहेत टीम गरमाळ टीमला. 39 धावांचा मात्र पल्ला गाठत असताना मात्र सुरुवात चांगली केली होती पणसवाडी टीमनं. चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे लगेच बघा, स्पीड अप करायचा आहे. हो अगदी तोच टप्पा, तेज तरार गोलंदाजी. यस पंचांचा इशारा आलाय, नो बॉल आणि फिरी इट असणार मात्र संधी आहे. अगदी पंच फिरीट आहे का? यस अगदी छान पद्धतीचा पंचांचा निर्णय आला. तितके चांगले पंच आपण पाहतोय. अगदी गारीसारखी नजर आणि मोरासारखे कान आज पंचांच्या विवेचनेमध्ये आपण पाहतोय. किसन डोमणे आणि तसेच महेश शीत सर. आणि इथून चांगली गोलंदाजी, रिलीसमेंट गोलंदाजी आपण पाहतोय. पलटवार आणि प्रत्युत्तर देण्याचं काम करतोय. अचूक टप्प्याचं व्हेरिएशन दाखवलंय. 2 षटकांचा अगदी वादळी खेळ संपलाय. 2 षटकाच्या मोबदल्यानंतर धावफलकाचा आपण जर विचार केला तर 21 धावा धावफलकाने आणि येणाऱ्या 31 धावा धावफलकावर. तर पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं बघा. ड्रिंक काय करायचं आहे. 2 षटक अगदी संपले. 31 धावा धावफलकावर आणि येणाऱ्या काही चेंडूंचा मात्र खेळ उरलाय. येणारे 2 षटकामध्ये अजून धावा बनवायच्या आहेत. 8 धावीची गरज आहे. 12 मध्ये 8 मात्र कॅल्क्युलेशन करायचं आहे. चला पाण्याची माग, आपण पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये बघा. 2 षटक संपले आणि 2 षटकाचा खेळ अजूनही मात्र इथे वाचलेला आहे. आणि त्या 2 षटकामध्ये मात्र पणसवाडी टीमला बनवायच्या 8 धावा, यांनी की 12 बॉल आणि 8 धावीची गरज आहे. इथे पलटवार मात्र कोण घेणार आणि या सामन्याचा मात्र इथे कोण कुणाला खडे चारणार, धूळ चारणार आणि कोण कुणाला मात्र इथे परास्त करणार याच्यामध्ये मात्र शंका काही नसणार आहे. इथून मात्र उरलेलं समीकरण आणि उरलेली गोलंदाजीची काही क्षमता आहे ती मात्र इथे गरमाळ टीमकडे आहे. आणि तितकीच धादा संघ आपण पाहतोय तो फणसवाडी संघ फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये आहे. ती औपचारिकता मात्र कोण पणाला लावणार. इथून मात्र उरलेल्या 2 षटकांमध्ये 8 बनवायच्या. 8चं कॅल्क्युलेशन अगदी दोन्ही संघांमध्ये अगदी कडवी लढत आहे. दूध का दूध, पाणी का पाणी ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जब तक सूरज चांद रहेगा तो शिवबा तेरा नाम रहेगा ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी काटेकी टक्कर. चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. तिसरी षटक पाहण्यासाठी आपण पूर्ता मात्र जाणवली जाते मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचा बघा. ऑर्गनायझर कमिटीला आपण सहकार्य करायचं आहे लगेचच. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला विनंती आहे, आमची प्रेमाची विनंती आहे तुम्हाला बघा.
तिसरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल घरमाळ टीमचा. येणारे 12 बॉल आणि 8 धावेच्या गरज आहे ती पणसवाडी टीमला विजयासाठी. इथून मात्र ते प्रयत्न मात्र करेल का? तिसरा गोलंदाज पहिलाच बॉल अगदी रिलीज केलाय, ती झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक दुसरा लागतो इथे पणसवाडी टीमला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय आणि इथून दबाव तंत्राचा वापर मात्र जरूर करतोय गोलंदाज. हीच गोलंदाजी जर केली तर सामन्यामध्ये अगदी इथे मजबूत पकड होऊन राहील. कोण कोणावरती अगदी अब्बी ठरणार यामध्ये मात्र शंका नसणार आहे. आणि इथून मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. दुसरा बॉल गॅप मधून ढकलून प्रयत्न केलाय. मात्र बॉल सरळ चाललाय, सीमा रेषेला मात्र लगत होणार का? आणि इथे क्षेत्ररक्षकांना अगदी चांगल्या अडवणी केली. तिथून मात्र धावांचा योगदान वाढलं जात आहे. धावफलकेचा आपण जर विचार केला तर 33 धावा धावफलकावर. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. गॅप सिलेक्शन एरिया मात्र निश्चितच दाखवला जातोय. गोलंदाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. नौका फलंदाज अगदी चांगली सुरुवात केली. आल्यास स्वतःच्या श्री गणेशा करून घेतलाय. आणि इथून मात्र फुलटॉस अगदी लॉंग स्टॉप रिझनला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय अगदी मैदानाला गुदगुल्या करत. चौकार डीजे. चला विजयासाठी अगदी समीकरण जवळ आलंय. इथून मात्र विजयाचा फटका येणार का? या पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. येणारे 9 बॉल आणि 1 धावेची गरज आहे विजयासाठी पणसवाडी टीमला. इथे सामना जवळ जिंकलाय पणसवाडी टीमनं. वेल प्ले. दोन्ही संघांचं करूया आर्थिक अभिनंदन या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सो मच. त्याला दोन्ही टीमला विनंती आहे सेकंड करून मैदान सोडायचं. बघा सामना जिंकला आपण पाहतोय पणसवाडी टीमने जबरदस्त खेळ दाखवला, परास्त केला गारमाळ टीमला. आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला पणसवाडी संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जाईल